उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल। उल्हासनगरमध्ये मद्यधुंद रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती। कॅम्प 3 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूल परिसरात ही घटना घडली होती। वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला वाहतुकीचे नियम सांगत असताना मारहाण पोलिसाला करण्यात आली होती। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याचवेळी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र दोघे जण पळून गेले होते। त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। एका सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे। उल्हासनगरमध्ये मद्यधुंद रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती। कॅम्प 3 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूल परिसरात ही घटना घडली होती। वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला वाहतुकीचे नियम सांगत असताना मारहाण पोलिसाला करण्यात आली होती। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याचवेळी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र दोघे जण पळून गेले होते। त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। आज रोजी मोहन पाटील नावाचा विठ्ठलवाडी ट्रॅफिक डिव्हिजनचा हवालदार उड्डाणपुलावरती तो ट्रॅफिकाचं नियोजन करत असताना त्याला एक माहिती मिळाली होती की त्या गुरुवार टावरच्या बाजूला काही रिक्षाचालक महिलेची गैरवर्तन करत आहेत। ही माहिती मिळाल्यानंतर तो त्याच्या वॉर्डनसह ताबडतोब त्या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी गेल्यानंतर एक रिक्षामधील 2 ते 3 इसम एका महिलेची गाडीवरून ते गैरवर्तन करताना दिसल्यानंतर त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला असता त्यातील 3 इसमांनी त्या ट्रॅफिक हवालदार व वार्डनला त्याच्याशी बाचाबाची करून त्याचा शर्ट फाडून त्याला मारहाण केली व त्याच्या सरकारी कामात त्यांना अडथळा आणला। त्याच्यानंतर त्यांनी इतर जे मार्शलला वगैरे बोलून घेतलं आणि पब्लिकच्या आणि मार्शलच्या मध्येनं त्याला एकाला ताब्यात घेतलं। 2 पळून गेले होते, त्यातल्या दुसऱ्यालाही आम्ही ताब्यात घेतलं। त्या दोघांना अटक केलेली आहे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारी कामात अडथळा व सरकारी नोकरावर हमला केल्याप्रकरणी। सर, यांची पार्श्वभूमीचे नाव काय आणि हे मध्यधुंद अवस्थेमध्ये होते? हे आता मेडिकल सर्टिफिकेट येणं बाकी आहे, पण ते रिक्षा चालक आहेत। तिन्ही जे आहेत त्यांच्या रिक्षा इथे चालतात आणि ते रिक्षा चालक आहेत त्या गुरुवार टावरच्या आसपासच्या परिसरामध्ये। रिक्षासुद्धा स्क्रॅप झालेली रिक्षा ती रिक्षासुद्धा स्क्रॅप झालेली दिसून येत आहे। त्या बाबतीत पण आम्ही पुढील कारवाई करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, लोक राजकारण न्यूज, कल्याण।